आणि यानंतर आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र एटीएसने ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली। एकूण 250 कर्मचाऱ्यांच्या 20 एटीएस पथकांनी 15 ठिकाणी छापे घातले। या कारवाईचा केंद्रबिंदू मात्र पडघा येथील बोरिवली गाव होता। सिमी संघटनेचे काही माजी पदाधिकारी अतिरेकी कारवायांचा कट रचत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली। 10 तासांच्या सर्च ऑपरेशन नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ड्रोन, मालमत्तांची कागदपत्र आणि अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन देणारे साहित्य हस्तगत करण्यात आलं। बोरिवली गावात सध्या एनआयच्या कोठडीत असलेल्या साकीब नाचनच्या घराची देखील झडती घेण्यात आली। भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळ बोरोली या ठिकाणी एटीएसने छापेमारी केलेली होती आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर 21 घरांवरती छापेमारी ही करण्यात आली होती। त्यामध्ये 6 घरमालक जे ते मिळालेले नव्हते। आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे, अनेक गाड्या ज्या आहेत त्या गावामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर एटीएसची जी जवळपास 21 ते 22 टीम या ठिकाणी दाखल झालेली होती आणि जवळपास 21 ठिकाणी जे छापेमारीला सुरुवात करण्यात आली होती, ज्यामध्ये साकीब नाचन यांच्या घरावर देखील ही छापेमारी करण्यात आलेली होती। साकीब नाचन हा मुंबई बम ब्लास्टमध्ये मुख्य सूत्रधार होता आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती, त्याला शिक्षा देखील झालेली होती। मात्र पुन्हा तो दहशतवादी संघटनेमध्ये ॲक्टिव्ह असल्याचं निदर्शनात आल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आलेली आहे। पाकिस्तानची हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील कळव्याच्या रवींद्र वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ठाणे जिल्हा